नमस्कार, रवी सत्यशोधक या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी मुंडे साहेबांचं एक वाक्य घेऊन आलो आहे। ते वाक्य इंडिया टुडे या वर्तमानपत्रामध्ये 22 एप्रिल 2008 रोजी छापून आलं होतं। ते वाक्य पहा। मुंडे हॅड कंप्लेंट अबाउट लॅक ऑफ डेमोक्रेसी इन द पार्टी अँड ही ऑल्सो alleged that the party is trying to isolate him after the death of प्रमोद महाजन। त्यांनी सांगितलं होतं पक्षामधली जी लोकशाही आहे ती संपुष्टात आलेली आहे आणि प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर पक्ष मला वेगळं करण्याचा, बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करत आहे। हे वर्तमानपत्राचं वाक्य आहे, हे माझ्या मनाचं वाक्य नाही आहे। तर पहा, प्रमोद महाजन यांचं निधन 2006 साली झालं आणि तेव्हापासूनच मुंडे साहेबांवर अन्याय होणं सुद्धा चालू झालं आणि त्याचा पुरावा सुद्धा मी तुमच्या पुढे दिलेला आहे। म्हणजे 2009 साल असो किंवा 2014 साल असो, मुंडे साहेबांना मुख्यमंत्री होऊ द्यायचं नसावं असं मला वाटतं। बरं, मुंडे साहेब गेले, त्याच्यानंतर पंकजाताईंचं नेतृत्व आलं आणि ते नेतृत्वसुद्धा या पक्षाने मान्य केलेलं नाही हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। म्हणजे मुंडे साहेबांवर अन्याय या पक्षात झालाच झाला, पंकजाताईंवर अन्याय झाला आणि मुंडे साहेबानंतर या पक्षामध्ये एकनाथ खडसे एक असं नेतृत्व होतं की जे या महाराष्ट्राला दिशा देऊ शकत होतं आणि ते नेतृत्वसुद्धा पक्षाने संपवलं। एवढंच नाही तर उद्धव ठाकरे यांनासुद्धा मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवरून अपमान करून ओढण्यात आले। ज्या उद्धव ठाकरेच्या आजोबामुळे आपल्याला म्हणजे मराठी भाषिकांना महाराष्ट्र मिळाला, ज्या उद्धव ठाकरेंच्या आजोबामुळे प्रबोधानकार ठाकरेंमुळे मुंबई ही महाराष्ट्रात राहिली, ज्या उद्धव ठाकरेंच्या वडिलांमुळे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंमुळे भारतीय जनता पक्षाची काहीही शक्ती नसताना या महाराष्ट्रात त्यांनी सहारा दिला आणि त्याच उद्धव ठाकरेंना खुर्चीवरून अपमान करून ओढण्यात आले आणि मुख्यमंत्री पद त्यांच्याकडून काढून घेण्यात आलं। म्हणजे गोपीनाथ मुंडे नाही चालले, पंकजाताई नाही जमल्या, एकनाथ खडसे नाही चालले आणि उद्धव ठाकरेसुद्धा नाही चालले। मग चालणार कोण? बरं, ते तर जाऊच द्या। मुंडे साहेबांनी ज्या राजू शेट्टींना सोबत आणलं, मुंडे साहेबांनी ज्या महादेव जानकरांना सोबत आणलं, म्हणजे राजू शेट्टी आणि महादेव जानकरसुद्धा असे नेते आहेत की ह्या महाराष्ट्राचं ते नेतृत्व करू शकतात। त्यांनासुद्धा बाजूला सारलं आणि घेतलं कोणाला? गोपीचंद पडळकर। घेतलं कोणाला? भागवत कराड। जे नेते विचारहीन आहेत आणि ज्या नेत्यांची महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता नाही। म्हणजे एवढे जे नेते आहेत, मुंडे साहेबांसारखे, पंकजाताईसारखे, एकनाथ खडसे, उद्धव ठाकरेंसारखे, ह्यांना डावलून अशा नेत्यांना संधी देण्यात आली। ह्याचं नेमकं कारण काय? उद्धव ठाकरेंनी ते कारण ओळखलं होतं आणि उद्धव ठाकरे औरंगाबादच्या सभेमध्ये म्हणाले होते की आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं नाही। म्हणजे हिंदुत्ववादाचा बोरखा पांघरायचा आणि त्याच्यामधून जातीवाद करायचा। म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणीच होऊ शकत नाही का? मराठा होऊ शकत नाही, ओबीसी होऊ शकत नाही, SC ST होऊ शकत नाही, उद्धव ठाकरे नाही चालले, राजू शेट्टी नाही चालले, मग तुम्हाला कोण पाहिजे? जेव्हा शिवसेनेच्या सीट निवडून येत होत्या तेव्हा त्यांच्यापुढे माथा टेकवला आणि जेव्हा उद्धव ठाकरेंच्या सीट कमी आल्या तेव्हा लाथा मारण्याचं काम चालू झालं। म्हणजेच आपण याला म्हणतो सबलापुढे माथा आणि दुर्बलांना लाथा। पण आता हे जे दुर्बल झालेले आहेत, ज्यांचे आमदार कमी आहेत, भविष्यात त्यांचे आमदार नक्की वाढू शकतं कारण जनतेला हे समजतं। आज केंद्रामध्ये तुमची सत्ता आहे आणि त्या सत्तेच्या दादागिरीवर तुम्ही ह्या नेत्यांना सोबत घेतलं। तुमच्या जर पक्षाची खरंच एवढी शक्ती राहिली असती तर एकनाथ शिंदेंना तुमच्यासोबत घेतलं नसतं। तुमची जर खरीच एवढी ताकद राहिली असती तर परत अजितदादांना तुमच्यासोबत घेतलं नसतं, कारण तुम्हाला तुमचा पराभव पुढे दिसतो आहे आणि म्हणूनच तुम्ही या नेत्यांना तुमच्यासोबत घेतलं। आज तुमची केंद्रात सत्ता आहे, उद्या तुमची केंद्रात सत्ता गेल्यावर तुमच्यासोबत कोणीही राहणार नाही। आज जे दादागिरीने, धमकीने नेते तुमच्यासोबत घेतलेत ते तुमच्यासोबत राहणार नाहीत आणि तुमचा पक्ष रसाता आला जाईल। म्हणतात ना, एव्हरी डॉग हॅज अ डे, हर कुत्ते का एक दिन होता है। आज तुमचा दिवस आहे, उद्या तुमच्या विरोधकाची सत्ता असेल। व्हिडिओ आवडली असेल
तर नक्की लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असताल तर आत्ताच सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.